जसं आता दीदींनी सांगितलं की आपल्या शरीरामध्ये चेतना असते, तसं हे सगळे 5 स्टॉलचे आहेत ते व्हॅल्यू गेम्स नाव दिलेलं आहे. आज आपण जीवनामध्ये बघतो की आता प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे. आपल्या शरीराच्या पण एक अंगाची व्हॅल्यू आहे. पण खरं बघितलं गेलं तर या शरीराला चालवणारी जी चेतना आहे त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे का आपल्या जीवनात? आपण पूर्ण शरीराला ज्या गोष्टी पाहिजे त्याला व्हॅल्यू द्यायला लागतो. पण जसं आपल्याला ह्या चित्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे, आता मी माझं नाव सांगितलं शिल्पाबाई, पण मी माझं हा शब्द आलेला आहे, हा माझ्या शरीराचं नाव शिल्प आहे, पण मी म्हणजे शिल्प आहे का? तसं आता मी तुम्हाला तुमची ओळख विचारली, तुमचा परिचय विचारला, तर तुमचं नाव, गाव, पोस्ट हे सगळं सांगा. पण ॲक्च्युली बघितलं गेलं तर व्हॅल्यू कशाला आहे? आज आपण अचानक बघतो अकाले एखाद्याचा मृत्यू होतो, आपल्यासमोर अटॅक येतो, शरीर जसंच्या तसं आहे, पण व्हॅल्यू कशाला आहे? शरीराला चालवणारी जी चेतना आहे, जसं आता जिथे आपण स्पिरिट आहे असं ऐकलं 2 होतं तुमच्यामध्ये, तर त्याचाच एक खेळाच्या रूपामध्ये आपल्याला इथं स्वतःची ओळख पहिल्या स्टॉलमध्ये जे आपण दिवसभर मी करतो त्याची ओळख करून दिलेली आहे. मी इथं म्हणेन की तुम्ही तुमचा एखादा लकी नंबर उचला, कारण का खेळामध्येच तुम्हाला तुमचा परिचय करून दिलेला आहे. कोणीही एक जण ज्यानं उद्घाटन केलेलं आहे त्यांनी 1 नंबर घेतला. तर याच्यामध्ये आता जसं लिहिलेलं आहे, मी या शरीररूपी मंदिरामध्ये विराजमान चैतन्य मूर्ती आत्मा आहे. म्हणजे शरीर म्हणजे काय आहे? मंदिर आहे, आणि मंदिरामधली मूर्ती म्हणजे ही आत्मा आहे. याची व्हॅल्यू, मग मूर्तीला आपण किती व्हॅल्यू देतो? मंदिरामध्ये मूर्ती नसेल तर त्या मंदिराला पण व्हॅल्यू नाही. तसं या शरीरामध्ये आत्मा नसेल तर त्यालाही व्हॅल्यू नाही आहे. तसे हे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला इथं आत्म्याचे परिचय करून दिलेले आहे. म्हणजे खेळामधून तुमचा लकी नंबर उचलून तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळणार आहे. त्याचबरोबर इथं थोडंसं तुमचा वेळ घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इथं स्पष्ट केलेलं आहे की आज कलियुगामध्ये आजचा मनुष्य कसा झालेला आहे, सगळ्या बेड्या दाखवलेल्या आहेत आपल्याला इथं, ज्याच्यामध्ये आपण बघतो काम, आलस्य, भय, क्रोध हे सगळं आपल्यामध्ये आहे. पण याच्या उलट सतयुगामधला देवता, सतयुगामधला मनुष्य कसा होता? तो या सर्व गुणांनी संपन्न होता. जिथं आपल्यामध्ये प्रेम होतं सतयुगामध्ये, तिथं आज काम विकार आलेला आहे. जिथं सुख होतं सतयुगामध्ये आपल्यामध्येच, पण तिथं आज आलस्य आलेलं आहे. सगळं अपोजिट होत गेलेलं आहे. आणि ही सगळी अवस्था शरीराची तर झालेलीच आहे, पण खरी म्हणजे आत्म्याची झालेली आहे, ज्याला आपण टोटली विसरून गेलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथं जाणीव करून दिलेली आहे ह्या गेममध्ये की आपण शरीर नसून या शरीराला चालवणारी एक चेतना, एक मूर्ती, मंदिरामधली मूर्ती आहे. असे वेगवेगळे परिचय इथं करून असाच परिचय थोडासा वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिला. आपण टीक कापा इकडचं प्रत्येक स्टॉलला आपण टीक लावली. स्वतःला जाणून घेतलं, आत्ताच तुम्ही स्वतःला जाणून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी व्हॅल्यू समजणार आहे की इथं तुमचा ह्या सृष्टीवरती येण्याचा उद्देश काय आहे. परमात्म्यानं आपण म्हणतो ना कधी बोलता बोलता की वरून आलेलं आणि परत वरती जाणार आहे, किंवा देवानं मला कशासाठी पाठवलेलं आहे. कधी जीवनाला कंटाळून म्हणतो, कधी चांगल्या उद्देशानं म्हणतो की मला देवानं कशासाठी पाठवले. तर इथं खूप सुंदर त्या पद्धतीनं तुमचा उद्देश कळणार आहे की तुम्हाला ह्या सृष्टीवरती ईश्वरानं कशासाठी पाठवलं. तुमचा लकी नंबर तुम्ही विश्व परिवर्तक आहात. तुमच्या विचारांच्या द्वारे या संसाराला नरकपासून स्वर्ग बनवण्याच्या श्रेष्ठ कर्तव्यासाठी तुम्ही या सृष्टीवरती अवतरित झालेले आहात. म्हणजे असे एक श्रेष्ठ संकल्प दिले गेलेले आहेत की तुम्ही या सृष्टीवरती कशासाठी आले. आपण पण एक उचलू शकतो.
जीवन महान बनवण्यासाठी, महान कर्तव्य करण्यासाठी या सृष्टीवरती अवतरित झालेला आहे. म्हणजे ह्या सृष्टीवर येण्याचा उद्देश इथं स्पष्ट केलाय, ज्याच्यामध्ये आपल्या आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. जसं शरीराची इंद्रिय आहेत, हात पाय कान नाक डोळे, तशा आत्म्याच्या पण 3 शक्ती आहेत. मन म्हणजेच आपल्या संकल्पांची रचना, ज्याला ब्रह्माचं रूप दिलेलं आहे. ब्रह्मानं आपल्या संकल्पांनी सृष्टी रचली म्हणतात. तसं आपण आपल्या मनामध्ये चांगल्या संकल्पांची रचना करतो. बुद्धीच्या द्वारे त्यांची पालना केली जाते. म्हणजे आपण तिथे निर्णय घेतो करायचं की नाही करायचं. ज्याच्यामध्ये दाखवलेलं आहे विष्णूच्या, आत्ताच आपण दिदींच्याकडून ऐकलं, विष्णूच्या द्वारे सृष्टीची पालना होते. आणि तिसरं दाखवलेला संस्कार म्हणजे आपल्याला इथं करायचं आहे तो आपल्या वाईट सवयींचा विनाश करायचा. कारण का म्हटलं जातं शंकराच्या द्वारे सृष्टीचा विनाश. पण विनाश कशाचा करायचा आहे? आपल्यामधल्या वाईट सवयींचा, वाईट गोष्टींचा, ज्याच्यामध्ये आणखीन थोडा विस्तार दाखवलेला आहे. जैसा बोओगे वैसा पाओगे. म्हणजे जसं आपण कर्म करतो त्याचंच आपल्याला फळ मिळणार आहे, किंवा जे आपण विचार करतो त्याचीच आपल्याला प्राप्ती होणार आहे. जे फळ पेरलेलं आहे, जे बी पेरलेलं आहे तेच फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मग तुम्ही ह्या सृष्टीवरती जे आलेले आहात, जे विचार कराल त्याच पद्धतीने तुम्हाला फळप्राप्तीसुद्धा होणार आहे. पुढचं चित्र खूप छान आहे. अच्छा, तिसरी गेम ही आहे. वजन काटाची पलीकडे आहे का? वजन काटा पलीकडे. हां. वजन काटा इथं पाहिजे होता. मी फोटो काढते. हां. त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे होती, पलीकडची गेम खूप छान आहे, खेळून जाऊ देत. नाही, त्यांना त्या देवळात जायचं नाही, 2च मिनिटं खूप छान आहे. पुढं गेम्स वेगवेगळ्या होत्या. असं दिली या पुढे या. तर याच्यामध्ये आपल्याला जसं आपण 4 युगांची माहिती बघितलेली आहे, ऐकलीही असेल. 4 युग: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. मग ज्याच्यामध्ये आज कलियुगामध्ये आपण गांधीजींना मानतो. जर त्याच्याही वरती बघितलं, द्वापरयुग आहे. द्वापरयुगामध्ये राजा विक्रमादित्यानं शिवलिंगाची पूजा केलेली आहे. आणि त्याच्याही वरती त्रेतायुगामध्ये जर बघितलं गेलं तर श्रीरामाची पूजा केली गेली. आणि सतयुगामध्ये तर श्रीकृष्ण देवता मानला गेला. मग आपण बघतो की हे 4 युग दाखवले, याचा विस्तार खूप मोठा आहे. आत्ता आपण कुठे आहे? कलियुगामध्ये. पण इथं खेळता खेळता तुमच्यामध्ये किती गुण आहे, तुम्ही कुठेपर्यंत पोहोचलेला आहे, कोणत्या लेवलला आपण वरती पोहोचतोय हे दाखवले. हे फासे घ्यायचे आणि तुम्हाला याच्यामध्ये खेळायचे. तुम्ही आता द्वापरयुगाच्या वरती पोहोचलेला आहे, म्हणजे जवळजवळ त्रेतापर्यंत पोहोचले. अशा पद्धतीने आपण हे खेळलेलो आहोत. पुढं ह्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, आज आपण दरवर्षी विजयादशमी साजरी करतो, दसरा साजरा करतो. पण त्या दसऱ्याला रावणाला जाळलं जातं. पण रावणाला जाळलं जातं म्हणजे पुतळा जाळला जातो, किंवा काही ना काहीतरी स्फोट केले जातात, बॉम्ब्स वगैरे लावले जातात. पण ॲक्च्युली इथं आपल्याला खरं जे करायचं आहे ते म्हणजे आपल्यामधल्या काही वाईट सवयी आहे. ही गेम खेळण्यासाठी कोण येईल पुढं? या. इथं तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत. ही काठी हातामध्ये घ्यायची, जरासं पुढे डोळे बंद करायचे आहेत. काठी जराशी पुढं करा, अजून पुढं जरा पुढे या. टेबल जरासं फिरवायची आहे तुम्हाला, जोरात थांबवा. आता बघा, दोन्हीच्या मध्ये अहंकार आणि झूठ, म्हणजे आपल्यामधला जो रावण आहे, ठीक आहे, आपल्यामध्ये कुठं ना कुठं तरी अशा वाईट सवयी आहेत. कुठं अहंकार आहे, कुठं खोटेपणा आहे, कुठं लोभ आहे. हे छोट्या छोट्या रूपामध्ये जे आपल्याला दिसून येत नाही आहे, त्याचा आपल्याला खऱ्या पद्धतीनं काय करायचं आहे? समाप्त करायचं. त्याला आपल्यामधून
काढायचं आहे. म्हणजे वाईट अवगुणांना इथं सोडायचं आहे. तो आहे खरा रावण. पुढच्या जवळ यायचं. या समोर या, सगळे समोर समोर या. समोर या ना. म्हणजे तुम्हाला खेळता येईल, गेम खेळता आली पाहिजे ना. नाही दिसेल तुम्ही या पुढे या पुढे या. त्याशिवाय समजदार पण नाही. ऍक्च्युली ही खूप सुंदर गेम आहे ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं गेलं तर आपल्याला पाहिजे खूप काही असतं. कारण का एक मिळालं की दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, एकाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत दुसरी इच्छा पाहिजे असते. मग ज्याच्यामध्ये ह्या चित्रात स्पष्ट केलेलं आहे आज भावना आणि कर्म याच्यामध्ये कुठंतरी फरक पडायला लागलेला आहे. बघा आज सगळ्यात जास्त लक्ष्मीची पूजा कुठं केली जाते? आपल्या भारत देशामध्ये. आता हुपरीमध्ये तर त्याचं मंदिरच आहे, प्रश्नच नाही. पण लक्ष्मीची पूजा भारतात केली जाते. पण धनाढ्य देश कुठला आहे? अमेरिका आहे. गणेशाची विघ्नहर्त्याची पूजा कुठे केली जाते? भारतामध्ये. पण खरं बघितलं गेलं तर बुद्धिवान जापान आहे. हनुमानाची पूजा सुद्धा आपणच करतो भारतीय. पण सगळ्यात जास्त शक्तिशाली चीन आहे. म्हणजे आज भारतामध्ये भावना आहेत, श्रद्धा आहे. पण जसं पाहिजे तसं कर्म कुठे आहे? बाहेर विश्वामध्ये. मग फक्त भावनेनं चालणार नाही आहे किंवा फक्त कर्माने चालणार नाही आहे. मग दोन्हीचं कुठंतरी काय पाहिजे आहे? जे हा वजन काटा आपल्याला काय दाखवतो? बॅलन्स दाखवतो. खूप सुंदर इथं गेम तुम्हाला खेळायची आहे. आज बघा तुम्हाला ह्यातलं सगळं पाहिजे असतं. पण मी म्हणेन गेम खेळण्यासाठी फक्त तुम्ही काय करा, तुम्हाला जे पाहिजे आहे ते इथं ठेवा. ही झाली भावना. पण त्याच्यासाठी तुम्ही कोणतं कर्म कराल? तुम्हाला दोनच चान्स असतील ज्याच्यासाठी तुम्हाला ह्यातली निवड करायची. ज्यांनी ओपनिंग केलं तेच पहिल्यांदा खेळू देत. इकडं पहिला इकडचं. तुम्हाला ह्यातलं काय हवं आहे? शांती हवी आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही ह्यातलं कोणतं कर्म कराल? हे कर्म आहे. विचार करून ठेवा. दोनच चान्स आहे. एक चान्स गेला. शांती पाहिजे तर हे सगळं वाचा तुम्ही. शांती पाहिजे तर काय करावं लागेल? कर्म. तुम्ही बघा तेच ठेवा. असं ते बॅलन्स व्हायला पाहिजे. बॅलन्स होते का? हायची बॅलन्स झाली पाहिजे बरोबर वजन तरी. नम्रता आणि आदर असेल तर शांती नाही. मला शांती पाहिजे आहे तर मला कुठंतरी अंतर्मुखी होणं आणि एकांतमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपण भावना आहे पण जसं पाहिजे तसं कर्म नाही आहे म्हणून त्याचा बॅलन्स आपल्या जीवनामध्ये नाही आहे. ही इथं गेम शिकवली गेली आहे. पण आणखीन एखादी खेळली तर छान वाटेल. तुम्हाला काय हवं आहे ते ठेवा. त्या प्राचार्य आहेत बरं का ह्या स्कूलच्या. पण आता यातलं तुम्ही काय कराल तर तुम्हाला ज्ञान मिळेल? त्या आहेतच प्राचार्य. खेळू शकता इझी. कारण का सगळ्यात आवडती गेम ही आहे सगळ्यामध्ये. चांगला आहे. आनंद पाहिजे तर काय करणार यातलं कर्म? बरोबर. कारण का कर्म बरोबर असणं खूप गरजेचं. आज आपल्याला पाहिजे खूप आहे पण त्या दिशेनं मी चालले का हे ह्या विद्यालयामध्ये आपल्याला दाखवलं गेलं.
अजून एक चान्स घेणार आहे? लागलं तुम्हाला? डब्यांना पण हात नाही लावू देत आम्ही. व्हेरी गुड. आता आणखी एक गेम आहे आपल्यासाठी. बेटा तुझं आलं की तुला जायला हां तुझंच येणार. नाही नेक्स्ट टू नेक्स्ट मध्ये दीदी नेक्स्ट टू नेक्स्ट एक कोण आहे की लवकर तुम्ही पण खेळायचं नंतर. एक मिनिट. त्याच्यापेक्षा आणखीनच खूप पुढची गेम आहे फॉरवर्ड. आजच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर आत्ता मोबाईलचा जमाना आलेला आहे. असंच एक वाक्य वाचलं होतं, जेव्हा भिंती नव्हत्या त्यावेळेला कळपात राहणारा माणूस भिंती आल्यानंतर कुलूप लावायला लागला. पण जेव्हा मोबाईल आला त्यावेळेला माणूस माणसाशी बोलणं बंद झालं. पण विज्ञानानं खूप प्रगती केली, पण आपले व्हॅल्यूज काय झाले, पूर्ण डाऊन झालेले आहेत. मग आज जर बघितलं गेलं तर पूर्वीच्या काळात पत्र ही पद्धत होती. आपण सगळ्यांनी अंतर्देशी कार्ड आणि ते साधं टपाल हे सगळं आपण वापरलेलं आहे. आपण जेव्हा पाठवायचो तेव्हा काही ना काहीतरी रिप्लाय यायचं. पण इथं तुम्हाला खूप सुंदर विधी शिकवली गेलेली आहे, जी राजयोग म्हटलेलं आहे. या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या द्वारे खूप सुंदर राजयोग शिकवला जातो. आज मी कोण आहे तुम्हाला कळलं, ईश्वरानं तुम्हाला इथं कशासाठी पाठवले ते कळलं. त्याच्याही आधी आपल्याला ईश्वराचा पण परिचय मिळालेला आहे. पण त्याच्यानंतर त्या ईश्वराशी कनेक्ट व्हायला दीदीने सांगितलं, म्हणजेच राजयोग तो कसा केला जातो इथं खूप सुंदर पद्धतीनं सांगितलं जातं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं ईश्वराशी बोलता त्यावेळेला त्याच्याकडून पण रिप्लाय आला पाहिजे. मग त्याच्यासाठी इथं तुम्हाला खूप सुंदर रिप्लाय मिळणार आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मनातलं ईश्वराशी बोलणं गरजेचं आहे. मग तिथं आहे ते आपल्याला लिहायचं. पण इथं थोडंसं तुम्ही वेळ देताय तर आपण जेव्हा राजयोग करायला लागतो, जेव्हा ईश्वराशी आत्मा कनेक्ट होते, मनबुद्धीनं आपण जेव्हा ईश्वराशी कनेक्ट होतो त्यावेळेला आपल्यामध्ये हे सगळे फायदे हळूहळू दिसायला लागतात. एकदम परिवर्तन होत नाही. आपल्यामध्ये शारीरिक स्थिरता यायला लागते. त्याच्यानंतर साक्षीदृष्ट्या कोणते विचार माझ्यासाठी योग्य आहेत आणि कोणते अयोग्य आहेत हे आपल्याला कळेल. हळूहळू आपल्या मनबुद्धीवरती जे मनाला बेलगाम घोडा म्हटलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण शक्ती येते. आणि नंतर कॉन्सन्ट्रेशन पॉवर प्रॅक्टिकल जीवनामध्ये तुमचा अनुभव येणं सुरू होतं. मग त्याचाच एक प्रयोग इथं तुम्हाला करायचा आहे. आम्ही काही कागद ठेवलेले आहेत, जो सगळ्यांनीच हा गेम खेळा असं मला वाटतं, की तुमच्या मनातल्या काही भावना 1 वाक्यामध्ये असतील, 2 वाक्यामध्ये असतील, त्या लिहा. 1 मिनिट ईश्वराचं स्मरण करा, जसं काही तुम्ही ईश्वराला पत्र लिहिताय, तुमच्या मनातल्या भावना ईश्वराशी व्यक्त करताय. मग त्याचा रिप्लाय तुम्हाला इथं मिळणार आहे. इथं कागद आणि पेन ठेवलेले आहेत. ज्यांच्याकडे पेन आहे त्यांनी सगळ्यांनीच लिहा. जे गेस्ट म्हणून आलेले आहेत त्या सगळ्यांनीच लिहा. काहीही लिहा तुम्हाला मनात जे आहे. तो बॉक्स इथं पाहिजे. तिथं बॉक्स ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाका. त्या बॉक्समध्ये टाका. आता तुम्हाला जो लकी नंबर आहे तुमच्या जीवनातला, तो लकी नंबर याच्यातला उचलायचा आहे. जे ईश्वराचं तुम्हाला रिटर्न मध्ये पत्र आहे. ते मला नाही द्यायचं, ते तुमच्यासाठी पर्सनल आहे. ते आम्ही नाही वाचणार. तुम्ही पर्सनल आत्ता वाचा, घरी जाऊन वाचा. जे असेल
याचा अर्थ समजून घ्या. ईश्वर तुम्हाला काय सांगतो. जो आवडता नंबर हे आता तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल मध्ये पत्र दिलेलं आहे, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही डेली राजयोग करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला 5वी स्थिती जी आहे ती अनुभव होत जाते. त्याच्या खाली ईश्वराशी तुमचा संबंध आलेला आहे बघा. कुणी पत्र लिहिलंय तुम्हाला, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. जे तुम्हाला आवश्यक असेल व्हिडिओ करशील?